नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत अखिल भारतीय सेवा आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी. सर्वप्रथम यामध्ये आपण बघणार आहोत की सार्वजनिक सेवा म्हणजे काय? यांचा इतिहास काय? कुठल्या प्रकारच्या सार्वजनिक सेवा आहेत? मग अखिल भारतीय सेवा मुळात हवीच कशासाठी? घटनात्मक तरतुदी काय आहेत? आणि नंतर ॲज युजुअल मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचा एक प्रश्न घेऊ. चला तर सुरू करूया व्हिडिओ आजचा. सर्वप्रथम सार्वजनिक सेवा किती प्रकारच्या आहेत? ढोबळ मानाने जर आपण नीट बघितलं तर 3 प्रकारच्या सार्वजनिक सेवा दिसतात. एक अखिल भारतीय सेवा, दुसरं केंद्रीय सेवा आणि तिसरं राज्य सेवा. मग या तिन्हीमध्ये काय फरक आहे? तर अखिल भारतीय सेवा जे असतात त्यातली जी व्यक्ती असतात किंवा अधिकारी असतात हे केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी काम करू शकतात. मी पुन्हा रिपीट करतो. अखिल भारतीय सेवेतले अधिकारी केंद्र ॲज वेल एज राज्य या दोन्ही ठिकाणी काम करू शकतात. उदाहरणार्थ IAS, IPS आणि IFS. IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस नाही, तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, भारतीय वन सेवा. मग पुढचा प्रश्न येतो की सर मग केंद्रीय सेवा कुठल्या आहेत? तर केंद्रीय सेवेतले जे कर्मचारी असतात हे फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीतच काम करतात. म्हणजे कुणाच्या अंडर काम करतात? फक्त केंद्र सरकारच्या अंडर काम करतात. हे राज्य सरकारच्या बरोबर काम करू शकतील पण कधीही राज्य सरकारच्या हाताखाली काम करत नाहीत. उदाहरण काय मग याचं? भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय महसूल सेवा, ऑडिट, अकाउंट, रेल्वे, डिफेन्स अशा बऱ्याच सेवा आहेत. मग तिसरा आहे राज्य सेवा. राज्य सेवेतले अधिकारी अर्थात कुणाच्या अंडर काम करणार? राज्य सरकारच्या अखत्यारीत. उदाहरणार्थ उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सगळे कुणाच्या अंडर काम करतात? तर राज्य सरकारच्या हाताखाली काम करत असतात. मग या तिन्हीमध्ये सगळ्यात जास्त पॉवर ही कुठल्या सर्व्हिसेसकडे असेल? तर अर्थात अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा. याचा अर्थ असा नाही होत की राज्यसेवा या कमी पॉवरफुल आहेत, पण अर्थात कंपॅरेटिव्हली जर तुम्ही बघितलं तर अखिल भारतीय सेवेतल्या अधिकाऱ्यांकडे अधिकार हे जास्त असतात. मग आता पुढचा विषय येतो तो म्हणजे सर या अखिल भारतीय सेवा कशासाठी आणि यांचा इतिहास काय? जर तुम्ही नीट बघितलं तर अखिल भारतीय सेवा फॉर एक्झाम्पल IAS वगैरे, IPS आणि थर्ड जे मी म्हटलं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. अखिल भारतीय सेवा याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो? तर नीट बघा. समजा माझ्या क्लासमध्ये 100 मुलं आहेत आणि त्यातून मला 10 चांगली मुलं निवडायची आहेत. तर डेफिनेटली मी निवडू शकतो, पण ती 10 मुलं ही माझ्या वर्गातली असतील. म्हणजे 10 चांगल्या मुलांचं सिलेक्शन करण्यासाठी माझ्याकडे जी सॅम्पल साईज आहे ती 100 आहे आणि ती फक्त एका ठिकाणाची आहे, से फॉर एक्झाम्पल पुण्यामधली आहे. पण असं काही आहे का की सगळी टॅलेंटेड मुलं ही मुंबई किंवा पुण्यात किंवा दिल्लीतच राहतात? असं काहीच नाही. मग जर ही सॅम्पल साईज मी पूर्ण देशाची ठेवली तर असं वाटत नाही का तुम्हाला की भारतात अवेलेबल असलेलं जे काही उत्तम टॅलेंट आहे, आय रिपीट, जे काही उत्तम टॅलेंट आहे ते तुम्हाला ह्याच्यासाठी उपलब्ध होऊ शकतं. हा सगळ्यात मोठा याचा प्लस पॉईंट आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलेलं होतं की काही पोस्ट देशातल्या अशा आहेत ज्या स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या पोस्टसाठी टॅलेंटेड लोकांची गरज आहे. फॉर एक्झाम्पल IAS, IPS. इतकंच नाही तर केंद्र आणि राज्य या दोघांमधला संवाद जो आहे तो याच्यामुळे फार सुलभ होतो. अनेक भागात प्रशासनात एकसूत्रता देखील येते. मग तुमचं म्हणणं आहे की एकसूत्रता म्हणजे काय? उदाहरणार्थ म्युन्सिपल कमिशनर वगैरे जे असतात हे जर तुम्ही नीट बघितलं तर मोस्टली कोण आहेत? IAS अधिकारीच आहेत. हाही फायदा आहे. तसेच ते केंद्र आणि राज्य मगाशीच बघितल्याप्रमाणे ते केंद्रातही काम करू शकतात आणि राज्यातही सेवा करू शकतात. हे कसं शक्य आहे? बघा नीट. ज्यावेळी तुमची ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे अखिल भारतीय सेवेत निवड होते त्यावेळी तुम्हाला एक कॅडर दिलं जातं. काय दिलं जातं? कॅडर दिलं जातं. से फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, UP, बिहार म्हणजे तुमच्या आयुष्यातला बराच काळ तुम्ही त्या कॅडरमध्ये असणार आहात. मग सर तुम्ही म्हणताय की त्या कॅडरमध्ये जर असणार मी तर मी केंद्रात कधी जाणार? तेच अधिकारी राज्यात काही अनुभव घेतल्यानंतर, से फॉर एक्झाम्पल राज्यामध्ये त्यांचा 10-15 वर्षाचा अनुभव झाल्यानंतर हीच अधिकारी वर्ग हा कुठे जातो? केंद्रामध्ये डेप्युटेशनवरती जातो किंवा मराठीमध्ये त्याला आपण प्रतिनियुक्ती हा शब्द वापरतो. म्हणजेच ते केंद्रामध्ये काम करू शकतात आणि राज्यातही. आणि केंद्रात समजा त्यांनी जे काही 3-5 वर्ष काम केलंय त्याच्यानंतर ते परत कुठे येणार? राज्यात. मग राज्यातला जो अनुभव आहे तो त्यांना केंद्रात कामाला येईल. तसंच केंद्रातला जो अनुभव आहे तो परत राज्यात आल्यानंतर कामाला येईल. म्हणजे दोन्हीकडे दोघांचाही फायदा होऊ शकतो. इतकंच नाही तर अखिल भारतीय सेवेतले अधिकारी हे निपक्षपातीने काम करणं त्यांना शक्य आहे, जास्त शक्य आहे. मग हा प्रश्न होतो की हे कसं काय? आता अधिकारी वर्गाने नेहमीच न्यूट्रल असलं पाहिजे असं आपण म्हणतो.
म्हणजे निपक्षपाती असलं पाहिजे, हे मान्य आहे. पण कुठलीही विचार करणारी व्यक्ती ही न्यूट्रल असू शकेल का? हा तुम्ही देखील विचार करा. मग नाही म्हटलं तरी आपण ज्या राज्यातनं येतो त्या राज्यातल्या राजकारणाचा थोडा तरी प्रभाव आपल्याला पडत असतो. मग कुणी काँग्रेसकडे टिल्ट असेल, कुणी भाजपकडे, कुणी राष्ट्रवादीकडे, कुणी शिवसेनेकडे, अशी टिल्ट असू शकते. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे अखिल भारतीय सेवेमध्ये तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याचदा जे कॅडर अलॉट असतं ते तुमच्या होम स्टेटपेक्षा वेगळं असतं. कधी कधी होम स्टेटसुद्धा मिळतं, नाही असं नाही. पण बाहेरचं मिळालं, से फॉर एक्झाम्पल मुलगा महाराष्ट्रामधला आहे, मुलगा जो आहे अधिकारी तो महाराष्ट्रातला आहे आणि त्याला तमिळनाडू कॅडर मिळालं. मग आता ह्याची टिल्ट कुणाकडे असणार आहे? राष्ट्रवादीकडे असणार आहे, एनसीपीकडे, की एनसीपी अजित पवार गटाकडे असणार आहे, की शिवसेना गटाकडे असणार आहे, की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असणार आहे? कुणीच नाही. का? तर इथे कुणीच नाही आहेत. इथे जे पक्ष आहेत ते कोण आहेत? डीएमके, एआयए डीएमके वगैरे. म्हणजे तिथल्या लोकल पॉलिटिक्सशी तसा फार संबंध नसणार. त्यामुळे निपक्षपातीपणाने काम करणं त्यांना सहज शक्य होतं. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. इतकंच नाही तर ऑल इंडिया सर्व्हिसमधले जे अधिकारी असतात त्यांना घटनात्मक संरक्षण आहे. म्हणजे काय? तर आर्टिकल 311 जे आहे घटनेतलं 311 यानुसार राज्य सरकार अखिल भारतीय सेवेतल्या अधिकाऱ्यांना काढू शकत नाही. ते फार तर फार त्यांचे सस्पेंड करू शकतात किंवा बदली करू शकतात, पण काढण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त कुणाला आहे? तर केंद्राला आहे. मग अशा वेळी इंडिपेंडंट ॲडवाईस देणं त्यांना सहज शक्य आहे. का? तर त्यांना पूर्ण गॅरंटी असते की आम्हाला काढण्याचा अधिकार यांना नाही आहे. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा इमर्जन्सी असेल अशा वेळी अखिल भारतीय सेवेला हाताशी धरून केंद्र सरकार राज्य सरकारला चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवू शकतं. म्हणजे थोडक्यात बघितलं तर हे सगळे जे आहेत हे अखिल भारतीय सेवेचे फायदे आहेत आणि म्हणूनच त्याला स्टील फ्रेम असं देखील म्हटलं जातं. मग सर अखिल भारतीय सेवेबद्दल राज्यांचा दृष्टिकोन काय? का? तर बऱ्याचदा आम्ही न्यूजपेपरमध्ये वाचतो की अखिल भारतीय सेवेबद्दल बऱ्याचशा राज्यांची थोडीशी तक्रार असते. हा दृष्टिकोन आहे, हे असंच आहे असं मी म्हणत नाही. का? तर राज्यांचं म्हणणं आहे की शिस्तभंगाची कारवाई करणं राज्य सरकारला कठीण जातं थोडं. का? तर राज्य सरकार फार तर फार काय करू शकतं? तुम्हाला बदली करू शकतं किंवा सस्पेंड करू शकतं. का? तर आर्टिकल 311 नुसार त्यांना काढण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त कुणाला आहे? केंद्राला आहे. पहिली गोष्ट. दुसरं, राज्यांचं असं म्हणणं असतं की याच्यामुळे केंद्र सरकारचा प्रभाव वाढतो, संघराज्य किंवा युनियन गव्हर्नमेंट यांचा प्रभाव वाढतो. आणि तिसरं त्यांचं असं म्हणणं आहे की मग आमच्या राज्यातल्या लोकांना कधी संधी मिळणार? का? तर आमच्या MPSC मधनं जी मुलं होतील ती डेप्युटी कलेक्टर होतील, DYSP होतील, तहसीलदार होतील. पण डेप्युटी कलेक्टरची व्यक्ती ही मुख्य सचिव पदावर जाईल का? किंवा DYSP असलेली व्यक्ती मुंबईचा पोलीस कमिशनर होऊ शकेल का? फार कमी चान्सेस आहेत, जवळजवळ नाहीच. मग आमच्या लोकांना संधी कधी मिळणार? म्हणजे सन्स ऑफ सॉईल. आणि हा इश्यू बऱ्याचदा असतोय, तुम्ही देखील बघितलेलं आहे. इतकंच नाही तर राज्याला असं वाटतं की आमच्या स्वायत्ततेवर नको तितकं तुम्ही अतिक्रमण केलंय. मग हे सगळं खरंच आहे का? तर एक लक्षात घ्या, हा एक दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे हे खरंच आहे असं म्हणता येईल किंवा नाही हा वेगळा भाग आहे. नेक्स्ट, मग सर कॅडर कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणजे IAS किंवा AIS ऑल इंडिया सर्व्हिस अखिल भारतीय सेवा किती आहेत? 3 आहेत. IAS, IPS आणि IFS. मग हे कुणाच्या अंडर काम करतात केंद्रीय पातळीवर? तर IAS जे असतात हे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल, हे परीक्षेला बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं. IPS कुणाच्या अंडर आहे? गृह मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. आणि IFS अर्थात कुणाच्या अंडर असणार आहे? पर्यावरण आणि वन मंत्रालय. हा झाला तुमचा पूर्व परीक्षेचा प्रश्न. मग सर इतिहास काय अखिल भारतीय सेवेचा? अखिल भारतीय सेवा जर तुम्ही बघितलं तर ही ब्रिटिश लिगसी आहे. ब्रिटिशांनी म्हटलं होतं आम्हाला एक वेळ लोक विसरतील पण आम्ही निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्था मात्र नक्कीच भारतीय लक्षात ठेवतील आणि त्यापैकी एक संस्था ही अखिल भारतीय सेवा आहे. मग कोण आहेत हे अखिल भारतीय सेवेचे जनक? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही तर सरदार पटेल ऐकलं होतं. हो, तेही बरोबर आहे. मग फरक काय तेही बघू आपण. कॉर्नवॉलिस यांना भारतातील नागरी सेवेचं जनक म्हणतात. का? तर अखिल भारतीय सेवा या ब्रिटिश काळात झालेल्या आहेत. ब्रिटिश काळात 2 सर्व्हिसेस होत्या, एक ICS आणि दुसरी IP. ICSच पुढे जाऊन काय बनलेली आहे? IAS. आणि IP पुढे जाऊन काय बनलेली आहे? IPS बनलेली आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही 1966 साली नंतर बनलेली आहे. त्याच्यामुळे खरं हे कुणाचं हे तर कॉर्नवॉलिस. मग त्यावेळी नागरी सेवकांमध्ये जे होते त्या 3 प्रकारचे
लोक काम करत होते, मोस्टली हिंदू, मुस्लिम आणि युरोपियन. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की सिव्हिल सर्व्हिसमध्ये सर हिंदू लोकांचं जास्त प्रतिनिधित्व दिसून येतं. मग याला काही इतिहास कारणीभूत आहे का? तर नीट बघा. इनिशियली तर तिघांचं कंपोजिशन होतं, पण ज्यावेळी इंडिपेंडन्स मिळालं त्यावेळी यांना पर्याय दिले होते. युरोपियन अधिकाऱ्यांना पर्याय होता की तुम्ही पेन्शन घेऊन परत ब्रिटनला जाऊ शकता किंवा तुम्ही भारत किंवा पाकिस्तानात सर्व्हिस करू शकता. मग मोस्टली युरोपियन अधिकाऱ्यांनी काय निवडलं असेल? बाहेर जाणं. ते जास्त योग्य आहे त्यांना, म्हणजे त्यांच्या घरी जाणं. मुस्लिम ऑब्व्हियसली तुम्हालाही चॉईस आहे, तुम्ही भारतातही राहू शकता किंवा पाकिस्तान. सो मोस्टली कुठे दिसतील तुम्हाला? पाकिस्तानामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला भारतात जे डॉमिनन्स दिसतं ते कुणाचं दिसतं? हिंदू. तर याला ही कारणं जबाबदार आहेत, दुसरं काहीही जबाबदार नाही. पुढचा प्रश्न. सर आता इथे तुम्ही लिहिलंय सरदार पटेल, मगाशी आपण म्हटलं लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर अखिल भारतीय सेवेचे जनक हे लॉर्ड कॉर्नवॉलिस, पण भारतीय अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणजे भारतीय जर म्हटला तुम्ही तर कोण येतं उत्तर? सरदार पटेल. मग पुढचा प्रश्न येतो की सरदार पटेलच का? तर नीट लक्ष द्या. नेहरू जे होते, जवाहरलाल नेहरू, हे अखिल भारतीय सेवेबद्दल थोडंसं त्यांचं मत नेगेटिव्ह होतं. मग काय कारण होतं त्याच्याबद्दल? तर नेहरूंचं म्हणणं होतं की हेच अखिल भारतीय सेवेतले अधिकारी म्हणजेच ICS हे कुणासाठी काम करत होते? हे ब्रिटिशांसाठी काम करत होते. मग ब्रिटिशांसाठी कशाचं काम करत होते? तर शोषण ना. कारण का ब्रिटिश भारतीयांचं काय करत होते? शोषण. मग कुणाच्या मार्फत करत होते? नोकरशाहीच्या माध्यमातून. मग जी लोक आजपर्यंत एक्सप्लॉयटेशनचं टूल होते तेच लोक कल्याणकारी काम कसं करतील? त्यापेक्षा नवीन काहीतरी करूया. परंतु सरदार पटेलांचं मत मात्र वेगळं होतं. पटेलांचं मत होतं की देशाच्या इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट याचं क्रेडिट जे सरदार पटेलांना आपण देतो हे त्यामुळेच पॉसिबल झालं, आणि त्याला एकमेव कारण त्यांनी दिलं होतं, एक महत्त्वाचं कारण की अखिल भारतीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी दाखवलेलं डिसिप्लिन आणि डेडिकेशन, याच्यामुळे ते शक्य होतं. तरी काही हे नेहरू मान्य करत नव्हते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टेटमेंट केलं आणि यांनी म्हटलं की भारतात काही पदं आहेत जी स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाची आहेत आणि ती पदं ऑक्युपाय करण्यासाठी आपल्याला उच्च बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती हवीत. आणि उच्च बुद्धिमत्ता म्हणजे दर्जेदार हे कोण दिसतंय? ICS. का तर ही एक्झाम खूप सुंदर आहे, देशातलं सर्वोत्कृष्ट टॅलेंट जे अवेलेबल आहे ते तुम्हाला मिळू शकतं. आणि मग शेवटी नेहरूंनी हे मान्य केलं आणि म्हणूनच अखिल भारतीय सेवेचं जनक हे कुणाला म्हटलं जातं? सरदार वल्लभभाई पटेल. सो प्रिलिम्सला प्रश्न आला तर नीट बघा आणि मेन्सचंही आणि इंटरव्ह्यूचंही उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. मग सर घटनात्मक तरतुदी काय आहेत? अनुच्छेद 308 ते 314 भाग 14 मध्ये याच्याबद्दल चर्चा केली आहे. फक्त अखिल भारतीय सेवेची केली आहे का? नाही. अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा तिघांची चर्चा केलेली आहे. आर्टिकल 309 मध्ये काय म्हटलेलं आहे? तर त्यांची सर्व्हिस, सेवेच्या अटी, त्यांची निवड कोण करणार, केंद्रामध्ये कोण करणार, राज्यामध्ये कोण करणार, याची चर्चा 309 मध्ये आहे. 310 मधचा प्रश्न प्रिलिम्सला येऊन गेलेला आहे की जे हे अधिकारी असतात अखिल भारतीय सेवेचे अधिकारी, हे कधीपर्यंत पद धारण करू शकतात, म्हणजे पदावर राहू शकतात? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. कृपया नीट लक्षात घ्या, पंतप्रधान नाही, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. हां, ती गोष्ट आहे की राष्ट्रपती हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात, पण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हे पद धारण करतात, हे उत्तर लक्षात ठेवा. मग पुढचं आहे 311, जे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे की केंद्रात किंवा राज्यात काम करणारी जी काही अधिकारी असतील त्यांची बडतर्फी किंवा हकलपट्टी करण्याचा अधिकार कुणाला, या संदर्भात चर्चा केली आहे. मग याच्यामध्ये आजचं टॉपिक आपला IAS म्हणजेच अखिल भारतीय सेवेसंदर्भात आहे. तर IAS अधिकारी किंवा IPS अधिकारी जे अखिल भारतीय सेवेचे आहेत यांना राज्य सरकार पदावरून दूर करू शकतं का? उत्तर आहे नाही. राज्य सरकार फार तर फार यांची बदली करू शकतं किंवा यांना सस्पेंड करू शकतं. काढण्याचा अंतिम अधिकार हा कुणाकडे आहे? केंद्राकडे. त्यामुळे बऱ्याचदा या आर्टिकलबद्दल असं म्हटलं जातं किंवा अशी मागणी केली जाते की हे आर्टिकल काढून टाका किंवा याच्यात दुरुस्ती करा आणि राज्यांनाही हा अधिकार द्या, पण आजपर्यंत असं काही दिलेला नाही. मग पुढचा प्रश्न आहे सर आर्टिकल 312, हे तर असं आर्टिकल आहे जे सगळ्याच परीक्षेला आलेलं आहे. मग ती PSIची एक्झाम असो, राज्यसेवा असो किंवा UPSC असो, सगळ्या एक्झामला या आर्टिकलचा नंबर देखील विचारलेला आहे. मग नक्की काय आर्टिकल आहे सर? आर्टिकल 312 अखिल भारतीय सेवेची चर्चा करतं डेफिनेशनबद्दल.
मग काय म्हटलं याच्यात? तर समजा तुम्हाला एखादी नवीन अखिल भारतीय सेवा करायची आहे, तर तो अधिकार कुणाला आहे? नीट बघा, नवीन अखिल भारतीय सेवा जर तुम्हाला निर्माण करायची आहे, तर हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. संसद कायदा करून नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करू शकते. म्हणजे नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायची आहे, तर अधिकार हा फक्त कुणाला आहे? संसदेला आहे आणि संसदच कायदा करून करू शकते. पण इथे एक अजून गोष्ट आहे. काय? यासंबंधीचे विधेयक हे सर्वप्रथम, मी पुन्हा नीट नीट वाचा, सर्वप्रथम तुम्हाला राज्यसभेतच मांडावे लागते. मी तच म्हटलंय. कुठे मांडावं लागते तुम्हाला? राज्यसभेतच. म्हणजे राज्यसभेत नाही मांडलं तर नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण होईल का? उत्तर नाही. राज्यसभेतच तुम्हाला हे विधेयक मांडावं लागतं आणि राज्यसभेत जर 2/3 बहुमताने पास झालं तर संसद कायदा करून याची निर्मिती करू शकते. म्हणून जर मी स्टेप्स जर म्हटल्या तर सगळ्यात पहिली स्टेप काय येणार? राज्यसभा. राज्यसभेने पास केलं तर हे जाणार लोकसभा आणि त्यानंतर निर्मिती होणार नवीन अखिल भारतीय सेवेची. मग मी असं म्हणू का की सर हा राज्यसभेचा एक विशेष अधिकार आहे? म्हणजे जर तुम्हाला इंटरव्ह्यूला देखील आलं की राज्यसभेचे विशेष अधिकार कुठले किंवा अशी कुठली विधेयकं आहेत जी राज्यसभेत प्रथम मांडली जातात, तर त्यापैकी एक विधेयक हे आहे, दुसरं 67 आहे आणि तिसरं 249 आहे, की जी विधेयकं पहिल्यांदा राज्यसभेतच मांडावी लागतात. मग अजून काही चर्चा आहे का आर्टिकल 312 मध्ये? तर हो, अजून एक चर्चा आहे, ती आहे अखिल भारतीय न्यायिक सेवा, ज्याला आपण म्हणतो ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस. याची निर्मिती झाली आहे का? तर झालेली नाही. घटना दुरुस्ती करून याची ॲड केलेलं आहे, पण निर्मिती व्हावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. का तर बऱ्याचदा आपण बघतो की हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कोलेजियमद्वारा अपॉइंटमेंट होतात आणि हल्लीच आपण बरीच प्रकरणं बघितली आहेत जिथे न्यायाधीशांच्या किंवा न्यायालयाच्या उत्तरदायित्वावरती प्रश्न येतात. मग अशा वेळी जर ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजेच IAS IPS सारखी जर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस केली आणि त्यातून जर जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशातून पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टासाठी जर जज निवडले तर खरोखरच ती एक चांगली प्रक्रिया होऊ शकते. उत्कृष्ट दर्जाचे जज आपल्याला मिळू शकतात. मग आता हे सगळं जर कळलं असेल तर ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑल इंडिया सर्व्हिस काय, त्याची निर्मिती का झाली, इतिहास काय, त्यांचे फायदे काय आहेत, कोण त्याचं जनक आहे, भारतीय अखिल भारतीय सेवेचे जनक कोण आहेत, ती का असावी आणि आर्टिकल 312 मध्ये त्याची निर्मिती कशी केली जाते, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला आलेली असतील. जर उत्तर आलेली आहेत तर एक नवीन प्रश्न बघू आपण मुख्य परीक्षेला, जो येईल आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार, की न्यायालयीन खटल्याचा वाढता अनुशेष. जर आज तुम्ही बघितलं तर 4.5 कोटीच्या घरात असं म्हणतात की भारतीय न्यायव्यवस्थेसमोर खटले आहेत आणि असं म्हटलंही जास्त, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. 4.5 कोटी केसेस जर पेंडिंग असतील तर न्याय कधी मिळणार? मग ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस म्हणजे अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण केल्यामुळे खरंच हा प्रॉब्लेम सुटेल का आणि ही तातडीची गरज वाटते का तुम्हाला? बघा, जर तुम्हाला वाटत असेल की आजचा व्हिडिओ बघून या प्रश्नाचं उत्तर देता येईल तर डेफिनेटली याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आपण एक ऑब्जेक्टिव्ह बघू नेहमीप्रमाणे. 312 बद्दल कोणती विधानं बरोबर आहेत? 4 पर्याय दिलेत. पहिला, संसद कायद्याने केंद्र किंवा राज्यासाठी नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते. 2, नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर संसदेच्या कोणत्याही सभागृहात विधेयक मांडलं जाऊ शकतं. 3, सुरुवातीला 2 सेवा होत्या, IAS आणि IPS. आणि 4, अखिल भारतीय न्यायिक सेवेबद्दल आहे. मग या 4 पैकी किती पर्याय बरोबर आहेत हे खाली दिलेल्या ऑप्शनमधून निवडायचं आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.